तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओसोबत. खूप दिवसानंतर व्हिडिओ होणार आहे आणि आजचा व्हिडिओ होणार आहे ते म्हणजे आपण आणलेली आहे स्वामी महाराजांची मूर्ती. बघू शकता, उलटं दिसत असेल तुम्हाला. तर याच्यात आहे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि सिंहासन आणि ड्रेस वगैरे आहेत. तर ते आपण अनबॉक्सिंग करूया आजच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया कशी मूर्ती वाटते. आणि तुम्ही बी जर स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असाल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा. तर चला मग सुरू करूया आपण. आणि खूप दिवसापासून जेव्हापासून मी स्वामी सेवा करतो तेव्हापासून माझं हे होतं की स्वामींचे आपण फोटो आणलेला आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी मी रील वगैरे बरेचसे व्हिडिओ पण टाकलेले आहेत. तर स्वामीचा जो फोटो आणलेला आहे तर मग आपण मूर्ती पण आणूया म्हटलं आपल्या देवाऱ्यात, म्हणून आज मूर्ती पण आणलेली आहे. आपलं इकडे तिकडे जास्त जाणं येणं होत नाही, म्हणून मी ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे. येवला या स्वामी समर्थ महाराजांच्या मठातून मागवलेली आहे. तिथल्या ताई ज्या स्वामी सेवक आहेत, सेवेकरी आहेत, त्या पण आपल्याशी जोडलेल्या आहेत. तर त्यांच्याकडून आपल्याला हे जे पार्सल आहे ते आपल्याला आलेलं आहे. आपण आता हे बॉक्स खोलूया. त्यांनी पूर्णपणे एकदम पॅकिंग केलेली आहे, जेणेकरून कोणत्याही वस्तूला हानी पोचणार नाही किंवा नुकसान होणार नाही. तर अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो, आपलं सर्व हे ओपन झालेलं आहे. तर हा आहे ड्रेस स्वामी महाराजांचा. बघू शकता, मी 2 ड्रेस ऑर्डर केलेले होते. तर हे बघा, हा एक ड्रेस आणि हे आहे आपल्या स्वामी महाराजांना बसण्यासाठी सिंहासन. ते पण दाखवतो. एकदम मस्त आहे, खूप आवडलं मला. हे बघू शकता, हे बघा, एकदम नंबर 1 क्वालिटीचं त्यांनी मला ज्या हे वस्तू दिलेल्या आहेत. आणि सर्वात मेन वस्तू म्हणजे ही आहे स्वामी महाराजांची मूर्ती. आता ही आपण ओपन करूया. वाव, एक नंबर मूर्ती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही, मला जशी पाहिजे होती तशीच त्यांनी आपल्याला मूर्ती दिलेली आहे. हे बघा, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सबस्क्रायबरांना पण आपल्या पूर्ण फॅमिलीला आनंदी ठेवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो. आणि एकदम मस्त मूर्ती त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, दिलेली आहे. आणि हे बघा, हा ड्रेस आणि स्वामी महाराज या सिंहासनावर बसणार आहेत. तर आज आपण बामणकडून आपण स्वामींचा अभिषेक पण करणार आहोत. तर थोड्या वेळात आपल्याला अभिषेक करायला पण जायचं आहे स्वामींचा. आणि आज आहे गुरुवार आणि प्रतिपदा चा असं काहीतरी विषय आहे आज. तर खूप मस्त आहे, खूप आवडलं मला. आणि ज्या ताईंनी येवलावरून ज्या ताईंनी मला दिलेलं आहे, तर त्या ताई जर हा व्हिडिओ बघत असतील तर ताई नक्कीच तुम्ही म्हणजे खूप भारी ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही मला दिलेल्या आहेत. आणि हे सर्व झालेलं आहे. तर याची किंमत वगैरे सांगणं ते मला बरोबर वाटत नाही, म्हणून मी ते सांगत नाही. पण हे बघा, बघू शकता, एकदम मस्त आपल्याला मटेरियल दिलेलं आहे. स्वामींची मूर्ती पण एकदम भारी आहे. तर आपण आज अभिषेक करायला आपण जाणार आहोत, ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे बघा, आणि हे आहेत 2 ड्रेस आणि
फेटा वगैरे जे आहे ते आहे. तर अशा पद्धतीचे जे आहेत ते आपल्याला आलेलं आहे. तर मित्रांनो, अभिषेक जर करण्याच्या वेळेस व्हिडिओ घेता आला तर मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि आपण सिंहासनावर बसल्यानंतर आपले स्वामी कसे वाटतात ते पण आपण बघूया. हे बघू शकतात मित्रांनो, सिंहासनावर बसल्यानंतर आपले स्वामी अशा पद्धतीने वाटतात. बघू शकता, हे बघा, खूप मस्त वाटतात. तर अभिषेकचा व्हिडिओ जर घेता आला मला तर मी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर चला आपण भेटूया नंतरच. आता काय होतं काय नाही बघूया आपण. आणि आज गुरुवार आहे, सायंकाळी आपण आपल्या स्वामींना आपल्या देवारात जागा देऊया. म्हणजे त्यांचं हे जे घर सृष्टी त्यांचीच आहे, पण आपल्या घरात आपण त्यांना आणलेलं आहे. तर बघूया आता. आणि व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कोण कोण स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहेत हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर मित्रांनो, आता आलेलो होतो मठामध्ये, स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये, आणि आता जातो आहे घरी. तर आपण मूर्ती जी होती ती पण याला टाकलेली आहे. तर चला. तर मित्रांनो, हा आहे स्वामी समर्थांचा मठ. तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज आहे शुक्रवार, म्हणजे आपण गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आपण अभिषेक करण्यासाठी ब्राह्मणकडे दिलेली होती. तर ती आपल्याला आज शुक्रवारी मिळणार आहे. तर ती आता आपण स्वामी महाराजांना आपण घ्यायला जाणार आहोत. तर तुम्हाला आता दाखवतो बघ. तर मित्रांनो, आता इथं काढून ठेवलेलं आहे मी. याच्यात आहे कापूर, बघू शकता. कापूर काडीपेटी वगैरे आणलेलं आहे, कारण की ते कोण महाराज आपण आणणार आहोत. तर कापूर जाळून वगैरे मग आपण महाराजांना मध्ये घेऊया आपण. आता आपण स्वामी महाराजांची जी मूर्ती आहे ती ह्या ठिकाणी ठेवणार आहे. जिथं घंटी ठेवलेली आहे तिथे ह्या ठिकाणी आपण स्वामी महाराजांची मूर्ती ठेवणार आहोत. तर इथं त्यासाठी अगोदर आपण जे आपण हे आणलेलं आहे, हे आपण सिंहासन आलेलं आहे, ते सिंहासन आधी आपण तिथं आता ठेवून घेऊ. आधी इकडं ही घंटी आहे, ही आपण इकडे करूया. इथे स्वामींची माळ पण आहे, जपमाळ, तर ती पण इकडे करून घेऊया, जेणेकरून आपल्याला तिथे जागा होईल असं. तर हे आहे आपलं स्वामी महाराजांचं सिंहासन. तर इथं काही अशा पद्धतीने बसतं आहे, बघू शकता. तर अशा पद्धतीने सिंहासन इथं ठेवलेलं आहे. तर तिकडून आल्यावर आपण इथून स्वामी महाराजांना विराजमान करूया आणि आपल्या घरामध्ये स्वामींना जागा देऊया, म्हणजे त्यांच्याच घरामध्ये आपण त्यांना जागा देऊया. ओके मित्रांनो, बघू शकता इकडं आपण स्वामी महाराजांची मूर्ती आपण आणलेली आहे. आता आपण महाराजांना आपण कापूर वगैरे बाळून आणि घरात घेऊया. श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ, श्री स्वामी समर्थ समर्थ, स्वामी समर्थ जय जय समर्थ. स्वामी समर्थ. हे बघू शकता मित्रांनो, इथं आपले महाराज. तर तुम्हाला सर्व दाखवतो. तिथं टाकलेला आहे कापूर, याच्यात आहे कापूर. कापूर बाळून घेतो.
स्वामींना आपण आता आधी गंध वगैरे लावूया, चंदनगंध. आणि त्याच्यानंतर कापूरची आरती करू आपण. तर मित्रांनो बघू शकता स्वामी महाराज विराजमान झालेले आहेत, बघू शकता. तर आता आपण हा जो ड्रेस आहे, हा ड्रेस आपण त्यांना प्रदान करूया. तर मित्रांनो बघू शकता इकडं महाराजांना ड्रेस वगैरे घातलेला आहे आणि ही टोपी जी आहे ही वरती लावतात अशी, पण ते मोठी वाटतं म्हणून ते निघून जाते वाटतं, बट काही विषय नाही. स्वामी महाराज आलेले आहेत आपल्या घरी आणि तुम्ही सर्वांनी स्वामी महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन घ्या. स्वामी महाराजांच्या एकच प्रार्थना करतो, जेवढे पण आपले व्हिडिओ बघता आहेत, जेवढे आपली यूट्यूब फॅमिली आहे, इंस्टा फॅमिली आहे, सर्वांना सुखी आनंदात ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करतो. तर स्वामींना टोपी वगैरे घालून स्वामी अशा पद्धतीने दिसतात. आणि इथं आहे आपली जपमाळ. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराज चरणी अर्पण करीतो आणि या व्हिडिओला आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आपले मालेगाव जे पण सेवेकरी आहेत त्यांनी कमेंट करा. आणि आपण जेवढे पण मालेगावमध्ये जेवढे पण स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र आहेत तिथे आपण जाऊया आणि भेट देऊया. आणि ते पण तुम्हाला तिथं म्हणजे प्रत्येक मठामध्ये जाऊन तुम्हाला दर्शन घेता येईल आपल्या व्हिडिओमार्फत. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.